आगतम स्वागतम सुस्वागतम। येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी श्रद्धा परभाणे 5th मध्ये माझा मुलगा सारंग परभाणे शिकत आहे. आता पॅरेंट्ससाठी उत्साह म्हणून अरेंज केली. मी IBM कंपनीमध्ये ॲज अ SAP फायनान्स कन्सल्टंट म्हणून काम करतो. माझी मुलगी विदिता देसाई फर्स्ट C मध्ये आहे. मी कॉन्सर्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते आणि माझी मुलगी पहिली C मध्ये आहे आता सध्या. यावर्षीच कॅम्ब्रिज सोबत जोडली गेली आहे. आणि माझं शिक्षण म्हणाल तर मी BE टेक्सटाईलमध्ये झालेली आहे आणि आता पॅरेंटल एज्युकेशन म्हणाल तर मी आता 4थ्या वर्गापर्यंत पोहोचलेली आहे. कारण प्रत्येकाला मला वाटतं हा अनुभव आलेला असेल जेव्हा आपल्या मुलाचं शिक्षण चालू होतं त्याबरोबरीने आपणही कुठेतरी ते शिकत जातो. आदरणीय पालक, आदरणीय प्राध्यापक आणि प्रिय विद्यार्थी, संपूर्ण केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल समुदायाच्या वतीने या विशेष प्रसंगी तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. उत्साह 2025 हा आपला वार्षिक उत्सव पेरेंट्स फोरमच्या माध्यमातून पॅरेंट्ससाठी उत्साह म्हणून गॅदरिंग अरेंज केलेलं मला आहे. बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये लहानपणापासून सवय होती पार्टिसिपेट करायची. सो ती सवय माझ्या मुलीमध्ये आली आणि या निमित्तानेच आता आपल्या पालकांसाठी ही एक वेगळी संधी राम सरांनी आपल्याला बरेच दिली. दिवस असं आपण ऐकतो येणाऱ्या कार्यक्रमामध्ये की बाय द पेरेंट्स फॉर द पेरेंट्स आपण एक गॅदरिंग चालू करतो, राईट. राम सरांची अशी भयंकर चांगली कल्पना आहे की आतापर्यंत आपण फक्त आपल्या मुलांसाठी विचार करत होतो, मुलांसाठी ते आणि मग आपण कुठेतरी मागे पडत होतो त्या गोष्टीमध्ये. पण आता राम सर आपले स्कूलचे डायरेक्टर, केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर प्रोफेसर राम रैना सर यांच्या डोक्यातल्या या सुंदर तर सध्या माझं असं झालंय की चला आता 4थी पर्यंत तर आपण पोहोचलोय आहे. एक रिव्हिजन चाललेली आहे आणि आता मुलांसोबत पॅरेंटची पण गॅदरिंग येते. तर चला मग अॅन्युअल गॅदरिंग मध्ये पण आता पार्टिसिपेट करावंच लागेल. कारण आपण आपल्या मुलांसमोर नेहमीच एक उदाहरण देतो की आपण ॲज अ पालक जर त्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह झालो तर मुलं पण आपली कुठे ना कुठे त्या गोष्टीत स्वतःहून प्रोत्साहित होतील आणि प्रत्येक नवीन गोष्ट करायला गॅदरिंग अरेंज केलेलं आहे शाळेने. त्यात मी स्किटमध्ये भाग घेतलेला आहे. स्किट इतकं सुंदर आहे. मी जे माझ्या शाळे कॉलेजमध्ये दिवस मिस करते ते आता पुन्हा एन्जॉय करत आहे. आता इथे झालेली सगळ्या पालकांबरोबर मैत्री ही मला मित्रमैत्रिणीसारखीच मजा मस्ती वाटते. तर तुम्ही सगळ्यांनी इथे भाग घ्यावा अशा इच्छा आहे आणि भाग जरी नाही घेतला तरी बघायला तरी तुम्ही नक्की यायला पाहिजे. तर श्री राम रैना सर यांचे आभार मानेन की त्यांची ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि आपण आपल्या स्कूलमध्ये ती राबवतोय. या निमित्ताने सगळ्याच पालकांना ही संधी मिळणार आहे की ज्यांना अभिनयात म्हणा, गाण्यात म्हणा, नाचायला ज्यांना आवडतं, कुठेतरी ती राहून गेलेली असतं की पॅरेंट झाल्यावर आपल्याला ती संधीच कुठे मिळत नाही. तर ती शाळेच्या निमित्ताने कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण शाळेत असताना तर परफॉर्म करतोच, पण लग्न झाल्यानंतर सुद्धा लोकांना इच्छा असते की अरे मला अजून या गोष्टी करायच्या आहेत. सो ही चांगली संधी आहे सगळ्यांसाठी. सो आम्ही सुद्धा याचा एक भाग झालेलो आहोत आणि आय होप की तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल आणि माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतःहून पार्टिसिपेट व्हा. तुम्हालाही मजा येणार आहे, तुम्ही एन्जॉय करणार. आपण एका मोठ्या स्केलमध्ये करतो पेरेंट्ससाठी, पेरेंट्सतर्फे अॅन्युअल गॅदरिंग उत्साह 2025. यामध्ये आपल्याला आपल्या शाळेच्या मेमरीज पुन्हा रिलीव्ह करता येणार आहे, पुन्हा जगता येणार आहे. डान्स करायचा डान्स करा, तुम्हाला गाणं गायचं, सगळ्या संधी तुम्हाला मिळतील. ऍक्ट आहे, सगळ्या संधी तुम्हाला मिळणार. त्यामुळे प्लीज ही संधी चुकू नका. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर प्रॅक्टिसला सुरुवात करा, कंबर करून तयार राहा. उत्साह 2025 आपल्याला मिळते. तर या गोष्टींचा सगळ्यांनी मनापासून लाभ घेतला पाहिजे. कारण ही संधी भूतो न भविष्य आपल्याला शाळेतर्फे मिळालेली आहे जी आपण आपल्या मुलांसोबत एन्जॉय करू शकतो. तर सगळ्यांनी नक्की याच्यात भाग घ्या आणि मी परत एकदा त्यांचे आभार मानते की या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना ऍज अ पॅरेंट आपण एक टीम बनून काम करतोय. तर थँक्यू, धन्यवाद. खरोखरच उत्साहित आहोत. तर चला उत्साह 2025 उत्कटतेचा आणि सहयोगाचा एक संस्मरणीय उत्सव बनवूया.